नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. शेतामध्ये आलो आहे, रविवारचा दिवस आहे आणि वाल पिकाबद्दल अजून शेतकऱ्यांच्या शंका होत्या. अजून संपूर्ण मार्गदर्शन त्यांना हवं होतं. कधी लावायचं, टार्गेट काय ठेवायचं. तुम्ही टायटल वाचलं असेल की 1 किलो बियाणापासून 200 क्विंटल उत्पादन आपण एकरी घेऊ शकतो आणि हे खरं आहे. आणि सेमी टायटल होतं त्याच्यामध्ये की 1 एकर वाल म्हणजे आपल्या 5 गाई किंवा 5 म्हशींचं बराबरी करतो. तर हे 100% खरं आहे. पण आता याच्यामध्ये आपल्याला 1 किलो बियाणापासून जर 200 क्विंटलपेक्षा जास्त जर उत्पादन घ्यायचं असेल तर काय काय करायला पाहिजे, काय काय काळजी घ्यायला पाहिजे, याचा सविस्तर हा व्हिडिओ असणार आहे. कारण की वाल पीक असं पीक आहे, मी वारंवार सांगतो की एक प्रकारच्या म्हशी विकून टाका आणि वाल पीक लावा. सोयाबीन आणि इतर पिकापेक्षा 100% वाल पीक परवडतं. तर पर्यायी पीक म्हणून तुम्ही वाल पिकाकडे पाहू शकता. किंवा 4 एकर सोयाबीन लावल्यापेक्षा 3.5 एकर सोयाबीन लावून अर्धा एकर जर वाल पीक लावला तर 100% आपण 2 ते 3 म्हशी घेतल्यासारखं होतं आणि 100% आपलं उत्पादन चांगलं आणि हमी उत्पादन आपल्याला 12 उत्पादन आणि 12 दूध देणारं असं पीक आहे आपलं. दूधच म्हणता येईल. कारण आम्ही आता 200 क्विंटल प्लस उत्पादन आमचं झालं आहे आणि याच्यामध्ये काही हे असं नाही की बाबा काही खोटं आहे किंवा काय आहे. तर आता याची जी लागवड असती, परत एकदा आपण हा व्हिडिओ असा झाला की रिपीट होऊ शकतो, पण मग काही शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नव्हता. तर आपल्या याची लागवड करावी लागते एप्रिल मार्च या महिन्यामध्ये. आणि एकदा लागवड केल्यानंतर आपलं हे पीक 1 वर्षापर्यंत तर आरामशीर चालतं. पण तुमची किती कॅपॅसिटी आहे याच्यावर हे पीक ठरतं. जसं की आता तुम्ही जर जास्त चालवलं तर मात्र 1.25 वर्ष पण हे पीक चालू शकतं. तर मी तर सांगतो की 1.25 वर्षापर्यंत आरामशीर आम्ही चालू शकतात. आमचं मे महिन्यातलं हे जानेवारी महिना आला, पुढच्या फेब्रुवारीपर्यंत जरी आमचं पीक काढायची वेळ येणार आम्हाला. पण अजून जर टिकवलं असतं तर अजून आम्ही 6 महिन्याला टिकवू शकत होतो. पण असं आम्हाला ते टिकवायचं नाही आहे. त्याचा मागचं आमचं दुसरं वैयक्तिक कारण आहे. तर आता याला काही काही गोष्टी कंपल्सरी असतात. जरी आता माझं मत आहे की 200 क्विंटल निघतं, पण मग आता 200 क्विंटल उत्पादन काढण्यासाठी आपल्याला काय काय तयारी करावी लागेल आणि कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, ह्या विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे. कारण 1 किलो बियाणापासून 200 क्विंटल उत्पादन करणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी आहे आणि खूप मोठी अचिव्हमेंट आपल्याला साधायची. तर पहिली अचिव्हमेंट असते तुम्हाला योग्य बियाणं. तर आपलं योग्य बियाणं तर आपल्याकडे मिळते, तुम्हाला माहिती आहे की धरतीचं 968 दुरीचं बियाणं आहे. आणि तुम्ही दुरीचं 1 किलो बियाणं लावा किंवा F1चं 1 किलो बियाणं लावा, दोन्ही बियाणापासून आपल्याला 200 क्विंटल एकरी उत्पादन निघणार. ते फक्त आपल्या हातात आहे की आपण जर प्रॉपर नियोजन केलं, आपण जर प्रॉपर काळजी घेतली तर बियाणं कोणतंही असू द्या, उत्पादन काढणं आपल्या हातात असतं. कारण की सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया करतो, पण खालून ज्या क्रिया चालतात, खताचं शेड्यूल, फवारण्याचं शेड्यूल, हे मेंटेन करणं जर आपण प्रॉपर केलं तर 100% 1 किलो बियाणापासून 200 प्लस. मी तर 200 म्हटलं, 250 म्हणायची हिंमत नाही केली, 250 निघतं. पण मी 200 धरलं सरासरी. म्हणजे नैसर्गिक आपत्ती येऊ द्या किंवा काही येऊ द्या, त्याच्यामध्ये काही परिणाम होत नाही. याच्यावर पूर येऊन गेला 3-3 वेळा, काही याला फरक नाही पडला. थोडासा शब्द कधी कधी माझे अवघड असतात. तर सुरुवातीला आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी असतात. बियाणं तुम्ही चांगलं घ्या, दुसऱ्या कोणत्याही आलतू फालतू कंपनीचं बियाणं लावू नका. बियाणं मिळवायचं जर असलं तर 9850 33 2849 प्रभाकर विठोबा काकडे आमच्या वडिलांना तुम्ही फोन करा. बियाणं तुमच्या घरपोच मिळून जाईल बुकिंगसाठी. आणि रेटसाठी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बियाण्याचे रेट सांगितले होते. 3000 रुपये किलो आणि 100 रुपये आपण कुरिअर चार्जेस घेतो घरपोचसाठी. कुरिअरचे स्पीड पोस्टनं पाठवतो. 10 ते 12 दिवसामध्ये बियाणं तुमच्या घरपोच मिळतं. त्यांना संपर्क करून 95 27 84 50 84 हा फोनपेला तुम्ही बुकिंग करून बियाणं मिळू शकता. आता चला महत्त्वाचा मुद्दा आहे आपला आपण याच्यावर की सुरुवातीला याला काय काय लागतं. बियाणं झालं, तुम्ही बियाणं सिलेक्ट करू शकता. मार्च एप्रिलमध्ये आपली आरामशीर लागवड होती. जिथं थंडीचा मौसम असतो त्या भागामध्ये आपण एप्रिलमध्ये लागवड केली तरी चालतं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. मार्चमध्ये लागवड केली चालतं. जसं काही नाशिक पट्टा आहे तुमचा, कोल्हापूरचा पट्टा आहे, पुढच्या महिन्यातही तुम्ही लागवड करू शकता मार्चच्या सुरुवातीला. पण जसं आपलं विदर्भाची मंडळी तर हे एप्रिलच्या शेवटी लागवड करू शकतात विदर्भावाले. तर हे झालं लागवडीचे टाईम आणि नियोजन तुमच्या थंडीप्रमाणे, म्हणजे उन्हाळ्यामधलं हाय टेम्परेचरनुसार. आणि याला उन्हाळ्याच्या टेम्परेचरनं काहीच याच्यावर फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो, काही याला प्रॉब्लेम येत नाही. फक्त सुरुवातीला थंडीचा थोडासा आता या महिन्यात प्रॉब्लेम येतो उगवणला. पण जर तुम्ही उगवण क्षमता प्रॉपर जर आणली, गरम पाण्यात टाकून कोमट पाण्यात टाकून जर काढलं तरी होऊ शकतं. पण फेब्रुवारी महिना टाळा, मार्च आणि एप्रिल महिना बेटर आहे. विदर्भावाल्यांनी एप्रिल महिन्याच्या एंडला लागवड करू शकता. त्याच्यानंतर याचं लावायची असते आपल्याला 2x6 2 झाडांमधलं अंतर असतं 2 फूट आणि 2 रोमधलं अंतर पाहिजे असतं आपल्याला 6 फुटाचं. तर हे दुसरे नियोजन असतं, लागवडीचं अंतर आपण मेंटेन केलं गेलंच पाहिजे. तिसरी याला कंपल्सरी गोष्ट असते, याला मल्चिंग करावाच लागतो शेतकरी मित्रांनो. मल्चिंग केला हे कंपल्सरी. उत्पादन जर वाढवायचं असेल तर आपल्याला मल्चिंग करावं लागतो. चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग करा, 21 मायक्रॉन 25 मायक्रॉन चांगली कंपनी घ्या. जी बाजारामध्ये स्ट्रॉंग मल्चिंग असेल असं कागद घेऊ नका फालतू आणि पैसे घालू नका, जेणेकरून नुकसान होणार नाही. तर ही दुसरी गोष्ट, याला कंपल्सरी मल्चिंग असतो चांगलं उत्पादन जर आपल्याला काढायचं असेल. आता तिसरी गोष्ट कंपल्सरी याला बांधणी करावी लागते. आता ही आमची टोमॅटोची बांधणी, पण तुम्ही साधी याला सिंगल बांधणी करू शकता, सिंगल तारावर. याला काही प्रॉब्लेम येत नाही, याच्यावर काही फरक पडत नाही.
त्यामुळं बांधणी हे कंपल्सरी असतं आपल्याला उत्पादन काढायला. आणि आता चौथा हा झाला तिसरा विषय. आता चौथा मेजर विषय असतो फवारण्याचा शेड्यूल. हे जर आपण प्रॉपर मेंटेन केलं तर आपलं उत्पादनामध्ये हमखास वाढ होणार. 200 क्विंटल प्लस आपण जाणार. प्रॉपर जर वर्षभराच्या फवारण्या जर शेड्यूल मेंटेन केलं. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा विषय असतो याचा फर्टिलायझर ॲप्लिकेशन. फवारणी आणि फर्टिलायझर खत व्यवस्थापन जर तुम्ही प्रॉपर केलं, जसं काही 19-19, 12-61, 43-13, 052-34, त्याच्यानंतर 0050, 0946 हे ग्रेड, त्याच्यानंतर 042-47, 048-47 यांच्या जर प्रॉपर टाईमाला प्रॉपर शेड्यूल जर पाळला आपण, तर उत्पादन हे धमाकेदारच होणार. याच्यामध्ये काहीच अडचण नाही. म्हणजे एक विषय आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की हे जे काही मी तुम्हाला टप्पे सांगितले, बियाणं, लागवडीचं अंतर, लागवडीचा वेळ, त्याच्यानंतर त्याला कंपल्सरी मल्चिंग, त्याला कंपल्सरी बांधणे, त्याच्यानंतर कंपल्सरी फवारण्या, प्रॉपर शेड्यूल घेणे. शेड्यूलसाठी आम्ही प्लॉट बुकिंग घेतो. तुम्हाला वार्षिक जो काही खर्च असेल तो फोनवर सांगितला जाईल तुमचं प्लॉट बुकिंगचा. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला फवारण्याचं गाईड केलं जाईल. फर्टिलायझर शेड्यूल तेही तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाईल की काय याला फर्टिलायझर द्यायचं जेणेकरून उत्पादनामध्ये हमखास वाढ होईल. आणि आम्ही जसं तगडं उत्पादन घेतलं तसं तुम्ही तगडं उत्पादन घेऊ शकतो. ह्या जर बाबी आपण काटेकोरपणे पाळल्या तर मग 1 किलोपासून 200 क्विंटल विकायला काहीच हरकत नाही. आम्ही 3 वेळा पूर जाऊन 1 किलोपासून आम्ही 200 क्विंटल उत्पादन घेतलं आहे. आणि तुम्ही पण घेऊ शकता. सोयाबीन काय शेतकरी मित्रांनो यावर्षी भाव आहे म्हणून तरी बरं वाटते, नाहीतर काही खरं नाही सोयाबीन पिकाचं. पण मी सोयाबीन पेरू नका असं म्हणत नाही. मग सगळ्यांनी जर वाल लावत बसला टोटलच तर मग वाल बी फेकून द्यावं लागेल. पण आपण जर बॅलन्स केलं म्हणजे मिक्स क्रॉपिंग जर केलं, वाल काही टमाटे, काही वांगे, काही सोयाबीन, काही तूर, काही हरभरा असं जर नियोजन केलं तर आपल्याला वालपीक हे दुभती गाय 4 ते 5 म्हशी घेतल्यासारखं होईल. जसं सरळ सांगायचं 1 किलोपासून 200 क्विंटल जे म्हणतो मी, तर याच्यामागचं स्ट्रॉंग कारण काय असतं माझं मी तुम्हाला सांगायला. आम्ही उत्पादन घेतलं आहे आणि दुभत्या जनावरं ज्यांच्या घरी त्यांना विचारा, जशी ढेप तसं दूध उत्पादन निघतं, जसा हिरवा चारा तसं तुमच्या गाई म्हशी दूध देतात. तुम्ही जर त्याची काळजी घेतली नाही, याला खायला लागतं, याला जर तुम्ही खाऊच नाही घातलं तर मग मात्र हा उपाशी जर राहिला तर हे तुम्हाला उत्पादन कसं देणार. वालपीक हे आपण काय म्हणतो, जसं एखाद्याला भूक लागते करून तसं याला भूक लागेल असते. ती भूक जर आपण शमवली आणि त्याचा आजारपण जर आला, एखादा आजारपण तो जर आपण दूर केला तर हे 100% उत्पादन देणार. हा आम्ही करून दाखवलं तुम्हाला. मागचे जुने व्हिडिओ पहा तुम्ही, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे. पूर गेला का नाही सगळं लाईव्ह होतं शेतामधून, तरीही अडचण आली नाही आम्हाला. तर तुम्हीही करू शकता, फक्त व्यवस्थित नियोजन करा. आणि तुम्हाला जर बियाणं पाहिजे असेल तर बियाणं नक्की तुमच्या घरपोचही मिळेल. परत सांगतो, F2चं बियाणं आहे, म्हणजे दोरीचं बियाणं आहे. धरती कंपनीचं 968 आपलं बियाणं आहे. त्यामुळे 1 नंबर क्वालिटीचं बियाणं आहे. प्रॉपर वाळवून त्याला बीज प्रक्रिया करून आतापर्यंत जवळपास 100-125 शेतकऱ्यांच्या घरी आपलं बियाणं पोहोचलेलं आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश तिन्ही राज्यामध्ये बी आपलं बियाणं गेलं आहे. त्यामुळे बियाणाला काही डंक नाही आहे, प्रॉपर त्याची उगवणक्षमताही आली. आणि गेल्यानंतर आम्ही प्रॉपर गायडन्स करतो, प्रॉपर प्लॉट बुकिंगही झालेत आपले. मग तुम्ही कसली वाट बघताय? एकमेकाचा हे करू अवघे धरूसपर्यंत. चला उतरा वाल शेतीमध्ये आणि मिळवा पैसा. आणि प्रॉपर नियोजन करून पैसा मिळणार आहे. नाही तर मग परत म्हणायचं की काकडे सरांनी व्हिडिओ केले नाही, लालच दाखवली. लालच आपण दाखवत नाही, आपण तुम्हाला टार्गेट सांगतो. हे सोनं आहे, हे सोनं पिकवणं आपल्या हातात असतं आणि हे सोनं टिकवणं बी आपल्या हातात असतं. जर हे सोन्याची राख बी होऊ शकते जर आपण नियोजन केलं नाही, नाही तर हे सोन्याचं सोनंही बनवू शकतं. हे असं आपल्या शेतीमध्ये पॉवर असते शेतकरी मित्रांनो. आणि खरंच खूप छान गोष्ट आहे शेती अशी की याच्यामध्ये आपण जेवढी मेहनत लावू, जेवढी आपण याच्यामध्ये अक्कल टाकू, जेवढं याच्यात मेहनत लावू तेवढं, आणि दिमाग लावूनच जर आपण केलं तरच आपला पैसा आहे, नाही तर मग माती. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो. आणि कोणाची ऑर्डर असेल तर फोन करून सांगा वडिलांना. खाली नंबर वगैरे मी दिलेलाच आहे, बाकीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब. धन्यवाद मंडळी. राम राम.